एक सून तिच्या सासऱ्यांकडून नेहमी घरातील कामं करून घ्यायची आणि सासरा काहीही न बोलता सर्व कामे गुपचूप करत असायचा. त्याच्या मुलाला जेव्हा शंका आली तेव्हा त्याने बायकोचा फोन चेक केला. त्याने फोनमध्ये जे काही पाहिले त्यानंतर एक क्षणही वाया न घालवता त्याच्या बायकोला माहेरी सोडून आला. नेमकं त्याने फोनमध्ये काय बघितलं असेल? सुधा, अगं मुली कुठे जात आहे? अरे हो, मी येत आहे. इतक्या मोठ्याने का ओरडत आहे? एकदा आवाज दिलेला मला ऐकू येतो. वारंवार ओरडण्याची काहीच गरज नाही. मी माझ्या कामात व्यस्त होती, त्यामुळे मला उशीर झाला. तुम्ही कोणत्याच गोष्टीची वाट पाहू शकत नाही का? असं सुधा तिच्या सासरा दीनानाथ यांना ओरडत म्हणाली. सांगा, मला आता काय काम आहे तुमचं जे इतका वेळ ओरडत आहात? त्यावर दीनानाथ म्हणाले, इतकं काही महत्त्वाचं काम नाही. मला बऱ्याच वेळापासून खोकला येत आहे, त्यामुळे जरा एक ग्लास पाणी आणून देशील का? त्यावर सुधा चिडली आणि म्हणाली, अरे वा, तुम्ही तर मला तुमची मोलकरीणच समजली आहात. एक ग्लास पाण्यासाठी तुम्ही मला आवाज देत राहणार का? तुमचे हातपाय अजून व्यवस्थित आहेत, ते तुटले नाहीत. तुम्ही स्वतः उठून पाणी घेऊ शकता. कमीत कमी इतकं काम तरी तुम्ही उठून करू शकता. असं बडबडत सुधा किचनमधून पाणी घेऊन आली आणि सासऱ्यांच्या हातात देऊ लागली. इतक्यात सुधाचा मोठा मुलगा कॉलेजवरून घरी आला. त्याची 12वीची परीक्षा चालू होती, त्यामुळे तो पेपर देऊन घरी आला होता. हातपाय धुतल्यावर सुधाने त्याला गरम गरम जेवण वाढले आणि आराम करण्यासाठी खोलीमध्ये पाठवून दिले. एकीकडे दीनानाथ सुधाला आवाज देऊन वारंवार विचारत होते, सुधा, तू माझ्यासाठी किचनमध्ये काय करत आहेस? तू माझ्यासाठी जेवण बनवलं आहेस का की नाही? त्यावर सुधा म्हणाली, सकाळी 9 वाजता तर तुम्ही जेवण केलं होतं ना. आता परत भूक लागली. 4-4 वेळा जेवण कोण जेवतं का? अरे ही तर मुलं आहेत, वारंवार शाळेत आणि कॉलेजमध्ये ये जा करत असतात, त्यामुळे ती थकून भागून घरी येतात. दिवसातून 4 ते 5 वेळा जरी जेवले तरी काही वाटत नाही. पण तुम्ही दिवसभर तर एकाच ठिकाणी बसून असता, तरी तुम्हाला इतकी भूक कशी लागते? जेव्हा संध्याकाळी स्वयंपाक बनवीन तेव्हा तुम्ही जेवून घ्या. आता मी थोडा वेळ आराम करणार आहे. दीनानाथ तिच्या सुनेला म्हणू लागले. अगं पोरी, खाण्यासाठी दुसरं काही असेल तर मला सांग. मी दुकानातून किराणा सामान आणलं होतं, त्यात बिस्किटही होते. ती बिस्किटं कुठे ठेवली आहेत ते मला सांग, मी स्वतः काढून घेतो. पोटात थोडीशी भर पडली की मला जास्त भूक लागणार नाही. जेव्हा 2 तासानंतर तू आराम करून उठशील तेव्हा माझ्यासाठी स्वयंपाक बनवून ठेव. रागाच्या भरात सुद्धा अंथरुणातून उठून किचनमध्ये आली आणि डब्यातून बिस्किटे काढून सासऱ्यांच्या समोर आपटून दिली. ती त्यांना म्हणाली, जे काय आहे ते हेच आहे. हे खाऊन गुपचूप बसा आणि मला परत आवाज देऊ नका. मी स्वतः उठून स्वयंपाक बनवीन. असं म्हणून सुधा तिच्या खोलीत निघून गेली आणि तिच्या खोलीचा दरवाजा बंद करून आराम करू लागली. बिचारे दीनानाथ काहीच करू शकत नव्हते. त्यांना खूप जोरजोरात भूक लागली होती. त्यांनी विचार केला की सुधा सकाळपासून खूप काम करत होती, त्यामुळे कदाचित ती थकली असावी. आता बिस्किटं खाऊन माझे पोट भागवतो असा विचार करून त्यांनी बिस्किटं खाल्ली आणि पाणी पिऊन आराम करू लागले. संध्याकाळचे 6 वाजत आले होते, तरी सुद्धा अजून तिच्या खोलीतून बाहेर आली नव्हती. इथे दीनानाथ भुकेने व्याकुळ झाले होते. जर सुधाला आवाज दिला तर ती त्यांना उगाच 4 गोष्टी ऐकवेल, यामुळे ते बिचारे गुपचूपपणे तसेच बसून राहिले. थोड्या वेळानंतर भूक सहन न झाल्याने त्यांनी सुधाला आवाज दिला. सासऱ्यांचा आवाज ऐकताच सुधा तिच्या खोलीतून बाहेर आली. येत म्हणाली, अरे हो बाबा, मी येतच आहे. मला माहीत आहे की तुम्ही उपाशी आहात. तुम्हाला किती भूक लागते हे मला कळत नाही. बिस्किटं खाल्ल्यानंतर सुद्धा तुम्हाला इतकी भूक लागते. प्रत्येक वेळी भूक भूक म्हणून ओरडत असता. तुम्हाला इतकी भूक का लागते? कुणास कोणतं काम तर करत नाही, तर प्रत्येक वेळी इतकी भूक लागते? असं बडबडत सुधा किचनमध्ये आली आणि काम करू लागली. तिने एका कढईत भाजी बनवली, पीठ मळून ठेवलं आणि तिचा नवरा आल्यानंतर म्हणजे 7च्या नंतर स्वयंपाक बनवण्यास सुरुवात केली.
आता बिचारे दीनानाथ जेवण करण्यासाठी बसले. जसे ते जेवणास बसू लागले तितक्यात सुधा म्हणाली, अहो बाबा, तुम्हाला दिसत नाही का, तुमचा मुलगा सकाळी ऑफिसला गेला होता आणि आत्ता तो घरी परतला आहे. आधी त्यांना पहिले जेवू दे. मी गरम गरम चपाती बनवत आहे. हळूहळू एक एक करून सर्वजण जेवून घ्या. तसंही तुम्ही कोणता मोठा डोंगर तोडून आणला आहात, त्यामुळे तुम्ही थोडा वेळ वाट पाहू शकत नाही. असं म्हणून सुधाने तिच्या सासऱ्यांच्या हातातलं ताट खेचून नवऱ्याच्या समोर ठेवलं आणि दीनानाथ यांनी परत स्वतःसाठी जेवणाचं ताट वाढून घेतलं आणि ते जेवण करू लागले. जेवता जेवता त्यांनी विचार केला की खूप दिवसांपासून त्यांची सून आणि मुलगा यांचं वागणं बदलत आहे. ते असं कशामुळे वागत असतील? ते अचानक का बदलले आहेत? आधी माझे दोघेही खूप सेवा करायचे आणि आज मात्र मला जेवण देण्यासाठी सुद्धा तयार नाहीत. नेमकं असं काय झालं असावं? याचा विचार करत ते जेवू लागले. जेवण झाल्यानंतर त्यांनी त्यांचं ताट उचलून किचनच्या सिंकमध्ये टाकलं. त्याच वेळेस त्यांची सून त्यांना काहीच बोलली नाही. पण सकाळी जेव्हा तिचा नवरा कामाला गेला तेव्हा ती तिच्या सासऱ्यांवर तुटून पडली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही मला काय समजला आहात की मी एकटीने सर्व कामं करायचा ठेका घेतला आहे का? आणि ह्या घरात मी अशी एकटी व्यक्ती आहे का जी सर्वात जास्त खाते? तुम्ही पूर्ण दिवस बसून असता, घरात कोणतंच काम करत नाही. निदान या गोष्टीचा तरी विचार करा की कमीत कमी स्वतःचं काम स्वतः करून जेवण झाल्यानंतर स्वतःचे ताट उचलून स्वतः धुवू शकत नाही का? कमाल करता बाबा. काल मी तुमच्या मुलामुळे तुम्हाला काहीच बोलली नाही, नाहीतर तुमचा मुलगा आणि माझा मुलगा दोघेही मलाच बडबडले असते. कमीत कमी स्वतःचे ताट स्वतः धुत जा. दीनानाथ स्वतःचे ताट हातात घेऊन हळूच किचनच्या दिशेने जाऊ लागले आणि स्वतःचे ताट स्वतः धुवू लागले. त्यांची सून त्यांच्यासोबत असं का वागत आहे याचा विचार दीनानाथ करू लागले. या सर्व गोष्टीस त्यांना खूप वाईट वाटत होतं, विचित्र वाटू लागलं. तसं तर माझी सून मला नीट जेवण बनवून का घालत नाही? कधी कधी त्यांच्यासाठी एक वेळचा स्वयंपाक बनवायचा टाळून हातात बिस्किटं द्यायची, तर कधी विकत आणलेला थोडासा चिवडा हातात ठेकवायचे. या सर्व गोष्टींचं त्यांना वाईट वाटू लागलं. आधी सुद्धा अगदी व्यवस्थितपणे त्यांची काळजी घ्यायची, पण आता काय झालं? दीनानाथ काहीही न बोलता स्वतःचे काम संपवून स्वतःच्या खोलीत जाऊन बसले. संध्याकाळ झाल्यावर ते त्यांच्या शेजारच्या मित्राकडे जाऊन बसले आणि काही वेळ गप्पा गोष्टी केल्या. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची सून संपूर्ण स्वयंपाक बनवून बसली होती. तिचा मुलगा आणि नवरा आल्यानंतर सर्वजण एकत्र जेवण करू लागले. जेवण झाल्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत गेले, पण दीनानाथ मात्र किचनमध्ये जाऊन स्वतःचे ताट धुवू लागले. जेव्हा त्यांच्या मुलाचे लक्ष वडिलांवर गेले तो सुधाला म्हणाला, तुला दिसत नाही का, बाबा स्वतःचे ताट घासत आहेत, तू त्यांच्या हातून ते ताट घेऊ शकत नाही का? त्यावर सुधा म्हणाली, तुम्ही नेहमी बघता ना, तसं तर बाबा कधीच त्यांची भांडी घासत नाही. आज असं दाखवत आहे की जसं काही दररोज ते स्वतःच त्यांची भांडी घासतात, पण आज ते तुझ्या समोर दिखावा करत आहे. यावर दीनानाथ म्हणाले, नाही बाळा, मी काहीच करत नाही, घरातील सर्व काम सुधाच करते. अरे मुला, तू आराम कर, काळजी करू नकोस, मी अगदी बरा आहे. तसं तर दीनानाथ यांचा मुलगा सर्वेश त्यांच्या वडिलांवर जितका प्रेम करायचा तितकाच त्यांचा आदरही करायचा. त्याची बायको सुद्धा कुणास ठाऊक त्यांच्यावर इतकी का चिडली होती. आधी सुद्धा अशी नव्हती, पण काही दिवसानंतर तिच्या वागणुकीत बदल झाला होता. सासूच्या निधनानंतर तिने सासऱ्यांचा खूप व्यवस्थित सांभाळ केला, पण त्यांना हे समजत नव्हते की तिला अचानक काय झालं, ज्याच्यामुळे ती सासऱ्यासोबत अगदी विचित्रपणाने वागत होती. या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून बिचारे दीनानाथ मुलगा आणि सून यांच्यासोबत सुखी राहण्याचा विचार करू लागले. जशा प्रकारे त्यांचा मुलगा आणि सून आनंदित आहेत तशाच प्रकारे तेही अन्न देत राहतील असा त्यांनी विचार केला होता. मुलाच्या आनंदातच माझा आनंद सामावलेला होता. या म्हातारपणात मला कोणत्याही गोष्टीची इच्छा नाही, अपेक्षा नव्हती. या सर्व गोष्टींचा दीनानाथ खूप विचार करत आणि त्यांच्या मुलासोबत नेहमी आनंदी राहत. बऱ्याचदा सुनेच्या वागणुकीमुळे ते उदास होते, पण क्षणातच मुलगा आणि नातवंडांचा चेहरा पाहून लगेच आनंदी होतात आणि चेहऱ्यावर स्मित हास्य आणत जेवढी त्यांची सून त्यांच्यासोबत वाईट वागायची त्यापेक्षा जास्त त्यांचा नातू आणि त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत प्रेम करायचा.
ते दोघे अगदी व्यवस्थितपणे बोलायचे आणि त्यांची योग्य रीती सांभाळही करायचे. ह्याच कारणांमुळे दीनानाथ नेहमी आनंदी असायचे. पण सुधा मात्र दिवसेंदिवस त्यांच्यासोबत अगदी कठोरपणेच वागू लागली. तिचं तिच्या वयस्कर सासऱ्यांसोबत वागणं अनपेक्षित होतं. सासऱ्यांचे वय खूप झालं होतं, त्यामुळे ते जास्त काम करू शकत नव्हते. स्वतःचं उठणं बसणं सोडल्याशिवाय इतर काम करणे त्यांच्यासाठी अवघडच होती. सुधाचा मुलगा जवळपास 17-18 वर्षाचा होता. त्यानुसार तिच्या सासऱ्यांचं वय जवळपास 60 ते 65 वर्ष इतकं होतं. इतक्या वयात कोण काम करू शकतं का? पण दीनानाथ मात्र स्वतःची खूप काळजी घ्यायचे. आपला त्रास भविष्यात दुसऱ्याला होऊ नये म्हणून सकाळी 5 वाजता उठून व्यायाम करायचे आणि नंतर जवळ असलेल्या गार्डनमध्ये वॉकिंग करण्यासाठी जायचे. सुधा मात्र तिच्या सासऱ्यांसोबत दिवसेंदिवस खूप वाईटपणे व्यवहार करण्याचा प्रयत्न करायची आणि त्यांना वारंवार टोमणे देत की तुम्ही काहीही काम न करता घरात फुकट बसून खाता, काहीतरी काम करत जा किंवा घरात मला मदत करत जा. पण स्वतःच्या नवऱ्यासमोर आणि मुलांसमोर त्यांना काहीच बोलत नसे. ती त्यांच्यासमोर अगदी सरळ आणि व्यवस्थित राहण्याचं नाटक करत, कारण ते दोघं दीनानाथवर खूप प्रेम करायचे. सुधा असं वागणं पाहून दीनानाथ खूप चिंतेत होते. ते सुधाला त्यांच्या मुलीसारखे मानायचे. तिच्या आनंदासाठी ती जसं म्हणेल तसं वागण्यास तयार असायचे. एक दिवस दीनानाथ टीव्ही पाहत बसले होते, तेव्हा त्यांची सून त्यांना म्हणाली, बाबा, आता तुम्ही तुमची कामे स्वतः करता. जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? माझी कामे आता एवढी वाढली आहेत की मला क्षणभर सुद्धा विश्रांती मिळत नाही. जर जमत असेल तर माझी थोडी मदत करत जा. फक्त दररोज पडलेले कपडे तुम्ही धुत जा. बाकी मी उरलेली सर्व कामे करत जाईन. दीनानाथ सुद्धा बदलत्या रूपाला पाहून आश्चर्यचकित झाले. ते तिला मुलगी म्हणून मानत होते, त्यामुळे तिच्या आनंदासाठी ते सर्व काही करण्यासाठी तयार होते. आणि अशा प्रकारे ती तिच्या सासऱ्यांकडून कपडे धुवून घेऊ लागली. एक दिवस ऑफिसला जाताना त्यांचा मुलगा सर्वेश त्याचा फोन घरीच विसरून गेला. ही गोष्ट ऑफिसमध्ये गेल्यावर त्याच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी लगेच राहणाऱ्या त्याच्या मित्राला ऑफिसच्या नंबरवरून फोन केला आणि सांगितलं की येताना माझ्या घरातून फोन घेऊन ये. जेव्हा त्याचा मित्र घरी फोन घेण्यास गेला तेव्हा दीनानाथ कपडे धुत होते. सर्वेशचा फोन घरात सापडत नव्हता. कदाचित त्याने त्याचा फोन घरातच कुठेतरी अडगडीत ठेवला होता. तेव्हा सुधाने त्याला हॉलमध्ये बसण्यास सांगितलं आणि स्वतः नवऱ्याचा फोन शोधण्यास खोलीत निघून गेली. तितक्यात सर्वेशचा मित्र हॉलमध्ये इथून जिथे चक्रा मारू लागला तेव्हा त्याची नजर दीनानाथवर पडली. ते कपडे पिळून दोरीवर सुकवत होते. तो त्यांना एकटक पाहू लागला. दीनानाथ कपडे सुकवून झाल्यानंतर जेवण जेवू लागले, जे त्यांनी आधी खोलीत नेऊन ठेवलं होतं. जेवण झाल्यानंतर किचनमध्ये जाऊन भांडी घासू लागले आणि तसेच संपूर्ण घर स्वच्छ करू लागले. तितक्यात सुधाला तिच्या नवऱ्याचा फोन मिळाला. फोन घेऊन ती खोलीबाहेर येऊ लागली. तेव्हा तिने पाहिलं की सर्वेशचा मित्र इथं तिथं फिरत आहे आणि तो तिला तिच्या सासऱ्यांच्या खोलीजवळ दिसला. त्याला पाहताच सुद्धा चटकन म्हणाली, अरे तुम्ही तिथं काय करत आहात? इथे या, हा घ्या फोन. चुकून उशीच्या खाली गेला होता, त्यामुळे बराच वेळ शोधूनही सापडत नव्हता. हा घ्या फोन आणि तुम्ही निघून जा. इतकं ऐकून तो व्यक्ती फोन घेऊन निघून गेला. घरात पाहिलेलं दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर फिरत होतं. ते सर्व काही त्याला खूप विचित्र वाटत होतं. ऑफिसमध्ये येऊन त्याने तो फोन सर्वेश दाजींना दिला आणि अप्रत्यक्षपणे तो म्हणू लागला, अरे मित्रा, ह्या जगात किती विचित्र लोक राहतात, जे आपल्या आई वडिलांसोबत विचित्र वागतात. मी माझ्या वडिलांकडून कधीच कोणतंच काम करून घेतलं नाही आणि इथं म्हणजे काही जण आई वडिलांकडून मोल करण्यासारखं काम करून घेतात. हे त्यांचं काम करण्याचं वय झालं का जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांना आई वडिलांकडून काम करून न घेता उलट आपण त्यांची सेवा केली पाहिजे. मित्राचं असं म्हणणं ऐकून सर्वेश चकित झाला आणि म्हणाला, हे सर्व तू काय बोलत आहेस आणि कोणाबद्दल बोलत आहेस? त्यावर त्याचा मित्र म्हणाला, इतकं दुसरं कोणी नसून मी तुझ्याच बद्दल बोलत आहे आणि तुलाच ऐकवत आहे. अरे मित्रा, प्रत्येक गोष्टीची सीमा असते. 60 ते 65 वय असलेल्या व्यक्तीला इतकं काम सांगताना तुम्हाला लाज नाही वाटत का? तुझे बाबा घरातील सर्व कामं करत होते, तुम्ही त्यांच्याकडून इतकं काम कसं काय करून घेता? मी माझ्या आई वडिलांकडून एकही काम करून घेत नाही. हे सर्व ऐकून सर्वेशला आश्चर्य वाटले.
तो म्हणाला, तू चुकून दुसऱ्या कोणाच्या तरी घरात तर गेला नव्हतास ना, कारण माझे बाबा घरातील काहीच काम करत नाहीत आणि माझी बायको सुद्धा त्यांना प्रत्येक गोष्ट हातात नेऊन देत असते. असं वाटतं की तू चुकून दुसऱ्याच कोणाच्या तरी घरी गेला होतास. असं म्हणत सर्वेश हसू लागला. तितक्यात त्याचा मित्र त्याला वाकड्या नजरेने पाहत म्हणाला, मी अगदी योग्यच घरात गेलो होतो, त्यामुळेच तर तुझा फोन तुझ्यापर्यंत पोहोचू शकला. जर मी दुसऱ्यांच्या घरात गेलो असतो तर तुला तुझा फोन मिळाला नसता का? हे ऐकून सर्वेश त्याच्या मित्राला चिंतेच्या नजरेने पाहू लागला आणि त्याला विचारलं, अरे मित्रा, काय झालं आहे? तू इतका नाराज का दिसत आहेस? घरी जाऊन तू काय बघून आला आहेस ज्याच्यामुळे मला इतक्या गोष्टी ऐकवत आहेस? तेव्हा सर्वेशच्या मित्राने सर्वेशला त्याच्या घरात घडलेली सर्व घटना सांगितली, जी त्याने स्वतःच्या डोळ्यांवरती पाहिली होती. मित्राचे म्हणणे ऐकून सर्वेशला खूप वाईट वाटले आणि तो म्हणाला, जर नक्की असं घडलं असेल तर मी माझ्या बायकोला नक्कीच शिक्षा देईन. त्या दिवशी त्याचे लक्ष कामात लागले नाही. संध्याकाळी ऑफिस सुटण्याची वेळ झाल्यावर तो घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची बायको सुद्धा स्वयंपाक बनवत होती आणि त्याचे वडील स्वतःसाठी जेवण वाढून घेण्यासाठी टोप उचलत होते. त्यानंतर तो हातपाय धुवून आला तोपर्यंत त्याच्या वडिलांनी त्याचे ताट वाढून घेतले होते. तितक्यात सुधाने त्यांच्यासमोर ताटं उचलून नवऱ्यासमोर ठेवली आणि सर्वेश त्याच्या बायकोवर लक्ष ठेवू लागला. त्याने पाहिलं की तिचं वागणं वडिलांसोबत अगदीच विचित्रच होतं. दुसऱ्या दिवशी सर्वेश तिच्यावर नजरच ठेवून होता, पण सुधा मात्र परत तशी वागतच होती. तिने तिच्या सासऱ्यांसमोरचं ताट उचलून नवऱ्यासमोर ठेवलं. तितक्यात सर्वेश मोठ्या आवाजाने ओरडला आणि म्हणाला, सुधा, तुला इतकी अक्कल नाही का की तू बाबांनी वाढलेलं ताट माझ्यासमोर आणून ठेवलं? त्यावर सुधा म्हणाली, अरे बाबा तर तुझ्यासाठी ताट वाढत होते ना. बाबा तिचं असं ऐकून दीनानाथ होकारार्थी मान हलवू लागले. तेव्हा सर्वेश म्हणाला, जर बाबा माझ्यासाठी ताट वाढून घेत होते तर का घेत होते? तुला माझ्यासाठी जेवण वाढण्याचं मोठं कष्टाचं काम वाटत होतं का? मी स्वतः माझ्यासाठी ताट वाढून घेतलं असतं. बाबा माझ्यासाठी ताट वाढणे योग्य दिसतं का? ते काय लहान मुलं आहेत ज्यांच्याकडून तू काम करून घेत होतीस. त्यांना नीटपणे चालताही येत नाही आणि तू मात्र त्यांना काम लावत चाललीयस. यावर सुधा म्हणाली, बस झालं, आता तुम्ही असं बोलता आहात जणू घरातील सर्व कामं तुमचा बाबाच करत असतात. मी स्वतः त्यांना काहीच काम सांगितलेलं नाही. ते स्वतः उठून जेवणाचं ताट वाढू लागले. जा बाबा, बाहेर जाऊन बसा, बिना कामाचं मला बदनाम करत आहात. यावर सर्वेश काहीच म्हणाला नाही, कारण सुधा त्याच्यासमोर अगदी भोळेपणाचं नाटक करत होती. आता सर्वेश त्याचा मुलगा विक्रांत याच्यासोबत याविषयी चर्चा करू लागला. त्यावर विक्रांत सर्वेशला म्हणाला, हो बाबा, मला बऱ्याच दिवसांपासून आईच्या बाबांसोबत वागणं थोडंसं बदललेलं दिसत आहे. हो बाळा, मग आपल्या दोघांना याविषयी नक्कीच काही खरं आहे ते जाणून घ्यायचं आहे की तुझी आई अशी विचित्र का वागत आहे. विक्रांत त्याच्या बाबांना म्हणाला, माझ्या डोक्यात एक विचार आहे. आईची एक मैत्रीण आहे जी तिच्या कॉलेजमध्ये अगदी जवळची होती. त्या दिवशी आईने तुम्हाला सांगितलं ना की ती मैत्रीण तिला अचानक बाजारात भेटली. तेव्हापासून त्या दोघी एकमेकींच्या सहवासात आहे. आई तिच्यासोबत वारंवार फोनवर बोलत असते. तेव्हापासून आई तिच्या सहवासात प्रवासात आली तेव्हापासून मला तिच्यातला बदल दिसत आहे. मला असं वाटत आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपल्याला याबाबत काहीतरी करावं लागेल. त्यावर सर्वेश म्हणाला, तू जसं बोलत आहे ते जर खरं असेल तर मी नक्की या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावेल. सर्वेशने त्याच्या मित्राच्या मदतीने बायकोचा मोबाईल घेतला आणि सर्व कॉल्स अशा प्रकारे रेकॉर्डिंग केले की तिला त्याचा जराही अंदाजही येऊ शकणार नाही. सुधाला ह्या गोष्टीचा काहीच गंध नव्हता. तिचा नवरा कामाला गेल्यानंतर ती तिच्या मैत्रिणीसोबत नेहमीप्रमाणे गप्पा मारत राहिली. इकडच्या तिकडच्या आणि घरातल्या गोष्टींबद्दल ती मैत्रिणीला सांगू लागली. जेव्हा सर्वेश कामावरून घरी आला फ्रेश झाल्यानंतर तो बायकोला म्हणाला, सुधा, मला आता खूप भूक नाही, मी नंतर जेवून घेईन. तू स्वयंपाक बनवून माझ्यासाठी थोडं जेवण ठेवून दे, मी खोलीत आराम करायला जातो. असे म्हणून तो निघून गेला आणि खोलीत जाऊन त्याच्या बायकोचा फोन चेक करू लागला. त्याने सुधा आणि तिच्या मैत्रिणीचं फोनचं रेकॉर्डिंग स्वतःच्या मोबाईलवर पाठवून घेतलं आणि त्यांनी केलेलं संभाषण ऐकू लागला. रेकॉर्डिंग ऐकताना त्यांच्या लक्षात आलं की ती सुधाची मैत्रीण नसून तिची चुलत बहीण आहे, जी बऱ्याच दिवसांपूर्वी तिचं स्वतःचं घर सोडून माहेरी येऊन राहिली होती. त्या दिवशी ती सुधाला बाजारात भेटली होती. त्या दोघांनी त्यांचा फोन नंबर एकमेकांना दिला आणि तेव्हापासून सुधा तिच्या सोबत फोनवर बोलत राहायची. ती उलटसुलट गोष्टी शिकवायची. त्या दोघांचे संभाषण ऐकून सर्व
सुधावर खूप राग आला होता. जेव्हा सुधा जेवणाचे ताट वाढून खोलीत पोहोचली तेव्हा रागाच्या भरात सर्वेश तिच्या हातातलं ताट धुडकावून लावले. त्यामुळे सर्व जेवण खाली पडले. हे सर्व पाहून सुद्धा चकित झाली. अचानक नवऱ्याला काय झालं, त्याला कोणत्या गोष्टीचा राग आला याचा विचार करत ती नवऱ्याजवळ आली आणि त्याला विचारू लागली, तुला काय झालं आहे, तुला कोणत्या गोष्टीचा इतका राग आला आहे. पण सर्वेश तिच्याशी एक शब्दही न बोलता रागाने खोलीच्या बाहेर आला. जेव्हा त्याने त्याच्या वडिलांना भांडी घासताना पाहिलं तेव्हा त्याला खूपच वाईट वाटलं आणि तो त्यांना विचारू लागला, बाबा तुम्हाला ही भांडी घासायला कोणी सांगितलं आहे. जेव्हा पाहिलं तेव्हा तुम्ही कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेले असता. तुम्हाला मी किती सांगितलं आहे की तुमचं हे वय काम करण्याचं नसून फक्त आणि फक्त आराम करण्याचं आहे, पण तुम्ही माझी गोष्ट ऐकतच नाही. मला सांगा, तुम्हाला हे काम करण्यास कोणी सांगितलं आहे, असं तो त्याच्या बाबांना विचारू लागला. बिचारे दीनानाथ यावर काहीच बोलू शकत नव्हते. आपल्या मुलाचे म्हणणे असे ऐकून ते चिंतेत आणि भावूक झाले. नंतर स्वतःला सांभाळत एकदा सुनेकडे तर एकदा मुलाकडे पाहू लागले. ते सर्वेशला म्हणाले, मला कोणीच काम सांगितलं नाही, मी स्वतः माझ्या मनाने ही सर्व कामे करतो. तेव्हा सर्वेश म्हणाला, बाबा मला खोटं सांगू नका, माहीत आहे की तुम्ही ही सर्व कामे का करत आहात आणि तसंच तुम्हाला ही सर्व कामे कोणी सांगितली आहेत ते मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आजपासून तुम्हाला कोणाचीही गोष्ट ऐकण्याची गरज नाही. मी तुमचा मुलगा, ह्या घराचा मालक आहे. ह्या घरातील सर्व खर्च मी पाहतो. त्यासाठी तुम्हाला कोणाच्या समोर वाकण्याची आणि तसंच कोणतेही काम करण्याची काहीच गरज नाही. जेव्हा मी तुम्हाला काम करण्यास नकार दिला आहे तर बस आजपासून तुम्ही कोणतंच काम करणार नाही, फक्त आणि फक्त आरामच करणार. जर तुम्हाला तुमच्या शरीराची चिंता असेल तर गार्डनमध्ये फिरायला जा आणि घरातील कामं करण्यासाठी काहीच गरज नाही. त्याच्या वडिलांना सर्व काही सांगितल्यावर त्याने त्याच्या पत्नीचा हात पकडला आणि तिला खेचत खोलीच्या बाहेर घेऊन आला. फक्त खोलीच्या बाहेर नाही तर तो तिला घराच्या बाहेर घेऊन आला आणि लगेच तिला स्वतःच्या गाडीत बसवून माहेरी पोहोचविण्यास निघाला. जेव्हा सर्वेश बायकोला घेऊन अचानक तिच्या माहेरी गेला आणि तिला सोडून निघत होता तेव्हा सुधाचे आई वडील सर्वेशला थांबवू लागले आणि म्हणाले, बाळा नेमकं काय झालं आहे, तू असं सुधाला अचानक सोडून का जात आहेस, तू नीट बसलाही नाहीस, बोललाही नाहीस, अचानक असं काय झालं जे तू सुधाला आमच्याकडे सोडून जात आहेस. बाळा तू इतका नाराज का झाला आहेस, आमची काही चुकी झाली आहे का. त्यावर सर्वेश म्हणाला, नाही आई बाबा, तुमची काहीच चूक नाही. खरं तर तुमची चुकी झाली आहे. तुम्ही तुमच्या मुलीला चांगलं शिकवलं आणि समजूतदार बनवलं की ती तिच्या पायावर उभी राहू शकते, पण तुम्ही तिला ही शिकवण देण्यास विसरलात की तिला कुटुंबात तिच्या कुटुंबियांसोबत कशा प्रकारे वागलं पाहिजे. जेव्हा घरातले सर्वजण निर्णय घेतात ती समजूतदारीने घेते, पण स्वतःच्या चुलत बहिणीच्या गोष्टी ऐकताना तिने समजूतदारीपणा का दाखवला नाही. तिच्या गोष्टी ऐकून तिने माझ्या बाबांना त्यांच्याच घरी नोकर का बनवलं. तुम्ही विचारा तिला, मी खरं बोलत आहे की खोटं. असं सर्वेश रागाने तिच्या आईवडिलांना सांगू लागला. नवऱ्याला पाहून सुद्धा घाबरून गेली आणि भीतीने थरथरू लागली. स्वतःची नजर खाली आणि मान खाली घालून एका बाजूला उभी होती. जेव्हा तिचे आईवडील सर्वेशचे म्हणणे ऐकू लागले तेव्हा ते सुद्धा रागाने सुधाकडे पाहू लागले. सुधाची खाली घातलेली मान आणि वाकलेली नजर सर्व काही सत्य सांगत होते. हे सर्व ऐकून सुधाचे आई वडील नाराज झाले. तरी सुधाची आई सुधाला विचारू लागली, सर्वेश जे काही सांगत आहेत ते खरं आहे का. तू तुझ्या आई वडिलांच्या समान असलेल्या सासऱ्यांसोबत असं चुकीचं वागलीस का. सुधा तिची नजर वर करत नव्हती. तेव्हा तिची आई म्हणाली, सुधा मी तुझ्याशी बोलत आहे, जावई जे सांगत आहे ते खरं आहे का. सुधाने यावेळेस हळूच मान हलवली. ते पाहता सुधाच्या आईला खूप राग आला आणि तिने रागाच्या भरात सुधाच्या कानाखाली वाजवली आणि ती म्हणाली, तुला आई वडिलांसमान असलेल्या सासऱ्यांसोबत असं वागताना लाज वाटली नाही का. तुला आम्ही असे संस्कार दिले आहेत का. आम्ही तुला असं कधी शिकवलं नव्हतं की मोठ्यांसोबत अशा प्रकारे चुकीचं वाग म्हणून, आणि ते तर तुझे सासरे होते, त्यांच्यासोबत तू असं कसं वागू शकतेस. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी तिचे आई वडील तिला ऐकू लागले. जेव्हा सर्वेश सुधाला सोडून जाऊ लागला तेव्हा सुधा सर्वेशच्या पायात पडून रडू लागली. त्यांची माफी मागू लागली. कृपा करून मला माफ कर सर्वेश, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. आजपासून मी परत असं कधीच करणार नाही. मी बाबांची व्यवस्थितरित्या काळजी घेईन. मला माफ कर.
मी माझ्या बहिणीच्या गोष्टी ऐकू लागली आणि त्यामुळे मी माझं कुटुंब गमावू लागले. मला माफ कर सर्वेश. अशा प्रकारे ती रडत रडत सर्वेशला विनंत्या करू लागली. पण सर्वेश मात्र सुधाचे एकही शब्द न ऐकता रागाने तिला तिथेच सोडून गेला. बरेच दिवस सुधा तिच्या सासरी न गेल्याने गावातील लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागले. शेवटी सुधाच्या आई वडिलांनी सर्वेशला फोन केला आणि सुधाला घेऊन जाण्यास सांगितले. पण सर्वेशने तिला घेऊन येण्यास नकार दिला. आता सुधा तिच्या सासऱ्यांची फोनवर माफी मागू लागली आणि म्हणाली, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. यापुढे मी असं कधीच करणार नाही. काही दिवसांनंतर सुधाच्या वडिलांनी सर्वेशला फोन केला. ते सर्वेशला फोनवर सांगू लागले की गावात त्यांची खूप बदनामी झाली आहे, कारण त्यांची मुलगी सासर सोडून माहेरी येऊन बसली होती. बाळा, आमच्या इज्जतीचा विचार कर. तू सुधाला इथून घेऊन जा. सुधाच्या वडिलांचे असे म्हणणे ऐकून सर्वेश त्यांना नकार देऊ शकत नव्हता. सासऱ्यांचे म्हणणे ऐकून तो सुधाला घेऊन घरी आला. आता सुधाला तिच्या चुकीची शिक्षा तर मिळालीच होती. आता तिने तिच्या बहिणीलाच नव्हे तर मैत्रिणींना सुद्धा फोनवर बोलण्याचे बंद केले होते. जरी ती कोणत्या मैत्रिणीचा फोन आला तरी त्यांना फक्त तब्येतीची विचारपूस करायची. त्या व्यतिरिक्त कोणत्याच गोष्टी ती त्यांना सांगत नव्हती. आता ती तिच्या कुटुंबियासोबत प्रेमाने राहू लागली. आता कुटुंबासोबत सर्वजण अगदी आनंदाने एकत्रित राहू लागले. तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.